आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेलं श्री सतोबा विरोबा देवाची यात्रा पांगरी येथील बिरोबा नगरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाली आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या यात्रेत संपूर्ण परिसर ढोल ताशांचा गजर, गजी मंडळांचा जल्लोष आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने दुमदुमून गेला होता. यात्रेच्या निमित्तानं आलेल्या राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांनी भाविकांच्या मनाला भिडणारी ग्वाही दिली आहे. मी जीवात जीव असेपर्यंत बिरोबाची सेवा करत राहीन. बिरोबाच्या आशीर्वादामुळेच मला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी याआधी दिलेल्या शब्दाला खरा ठरवत तब्बल 60 लाख रुपयांचा भव्य सभामंडप बिरोबा नगरात उभारला आहे. या दरम्यान हा सभामंडप भाविकांच्या सेवेसाठी खुला करण्यात आलाय. पांगरीचे सरपंच डॉक्टर अजित दडस यांनी मांडलेली मागणी मान्य करत मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले की पुढील 4 महिन्यात बिरोबा देवस्थानाला क वर्गमधून ब वर्ग दर्जा दिला जाणार आहे. त्याचबरोबर देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात 2 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. मंत्री गोरे यांनी यात्रेतील उत्साही वातावरणात साध्या भक्ताप्रमाणे सहभाग घेतला. गजी मंडळांसोबत गजी खेळण्याचा आनंद त्यांनी लुटला. मंदिरात जाऊन त्यांनी लोटांगण घातलं आणि श्री बिरोबाची मनोभावे पूजा केली. यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांनी म्हटलंय, सभामंडप दर्जा उंचवण्याचे आश्वासन आणि निधीची ग्वाही हे फक्त विकासाचं वचन नाही, तर ती बिरोबाबद्दलची खरी श्रद्धा आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं साधेपण आणि भक्तिभाव पाहून आमच्या मनात समाधान दाटलंय. बिरोबा यात्रेदरम्यान मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या ग्वाहीमुळे भाविकांमध्ये उत्साह आणि विश्वासाचं वातावरण निर्माण झालं असून हा दिवस यात्रेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल यात शंका नाही. सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.